हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत अशी प्रार्थना करते। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही सुरुवातीला बघितलेलंच आहे, दुर्डे वगैरे भरून झालेलं आहे, सगळी प्रिपरेशन झालेली आहे आणि शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवसाची तुम्ही आम्ही सगळेच खूप आतुरतेने वाट पाहत होतो। आणि ॲक्च्युली तुम्ही ह्या व्लॉगची वाट पाहत होतात खूप असं आतुरतेने। तर तो व्लॉग शेवटी आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, तो म्हणजे डोहाळ जेवणाचा व्लॉग। तर आजचा व्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा। आणि तुमच्याकडच्या रिच्युअल्स कशा असतात ह्या डोहाळ जेवणाचं ते पण मला सांगा, आणि आजच्या आमच्याकडच्या कशा असतात ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच पहा। तर इथे बघा आमचं सगळं ते जे काही सामान न्यायचं होतं त्यांच्या तिकडे ते सगळं काही गाडीमध्ये भरायचं चाललंय। तर आम्ही प्रायव्हेट रिक्षा केली होती। तर आता रिक्षावाला आलेला आहे, थोडासा लेट, थोडा म्हणता बराच लेट आलेला आहे, कारण 6:30चं टाईम दिलं होतं, आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 7:30। तर बराच वेळ झाला असं आपण म्हणू शकतो। तर ठीक आहे, तर सामान वगैरे भरून झालं, बाकी सगळे अजून घरातच होते। माझं मी आवरून घेतलं होतं पटकन, अनिशचं पण तसं सगळ्यांचंच आवरलं होतं, कारण रात्रभर तर काही झोपलं नव्हतं आणि त्यामुळे मग सगळं काही प्रिपरेशन करून मी सगळं जागच्या जागी बघितलं होतं कुठली वस्तू कुठे आहे का, जे न्यायचं आहे ते सगळं, आणि सगळं आधी सामान आणून ठेवलं। बाकीच्या याच्या आधी मी आधीच बसून घेतलं होतं आणि जरा रिलॅक्स झाले। तर आता चला आम्ही निघालेलो आहोत ताईंच्या घरी। तर चला तुम्ही पण आणि व्हिडिओ एन्जॉय करा। फायनली आमची रिक्षा सुरू झालेली आहे, आता आम्ही घरापासूनच निघालेलो आहोत। आताशी अजून स्टॉपवरतीच चाललो आहे। तर आता आम्हाला अजून जाता जाता पण बरेचशी कामं करायची आहेत, तर ती तुम्हाला पाहायला भेटतील। तर बघा फायनली इथे मी आता आलेली आहे। तर इथे आम्ही जे वाडीचं सामान दिलं होतं, म्हणजे डोहाळ जेवणाचं जे काही ठिकाणी म्हणतात ना वाडी भरणे, तर फुलांचं जे वाडीचं सामान असतं ते सगळं घेण्यासाठी मी इथे थांबले होते। आणि त्याच्यामध्ये मुलीचा गजरा तर ते देणार होते, मग आता राहिलो ताई आणि मी, तर आमच्या दोघींसाठी एक्स्ट्राचा आम्ही गजरा घेतला। आणि तरी पण म्हटलं जर त्यातला त्यांचा कमी लागला तर म्हणून एक्स्ट्रा थोडासा घेतला आमच्या दोघींचा सोडून, म्हणजे ताईंसाठी जर आणखीन लागला तर। मग आता तो गजरा मी दिला ताईंकडे ठेवायला आणि म्हटलं आता ते घेऊन आले मी सामान, ते काही नाही शूट केलं। आणि आता फायनली आमचा जो प्रवास आहे तो सुरू झाला। तर जसं की तुम्ही बघितलेलं त्या दिवशीच्या व्लॉगमध्ये की मी ऑर्डर दिलेली त्या फुलांच्या सगळ्या ज्वेलरीची, तीच मी तिथे कलेक्ट केली। आणि आता फायनली आम्ही आता त्यांच्या गावाच्या जवळ आलेलो आहोत बघा। तर चला आता तुम्ही पण बघा कसं आपण आता गेल्यानंतर त्यांची काय तयारी झाली, कसं आहे ते आपण आता बघणार आहोत। तर त्यांच्या गावामध्ये आलेलो आहोत। तर ताईंना जिथे दिले ते गाव आहे चिंचणी। आणि बघा फायनली त्यांच्या दाराच्या जवळ, म्हणजे त्यांच्या दाराकडे जाणारा रस्ता आहे, आणि फायनली आपण त्यांच्या घरी पोहोचलेलो आहोत। तर चला, आहे का बरं? हो आहे की। बघा आता फायनली आलो घरामध्ये। आता घरात आल्या तर आम्ही बघितलं तर आता ह्यांचं काय अजून म्हणजे तयारी वगैरे काय असं नव्हतं, कारण आहे ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं, काही ठिकाणी म्हणजे माहिती असतं कोणाला काही गोष्टी काही नाही। तर आता इकडे एवढं काही नव्हतं। तर आता माझ्या वेळेस जसं काही आम्ही केलं होतं ते सगळं, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी वगैरे सगळं आणलेलं, त्या पद्धतीनेच जेवढं मला माहिती आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढं म्हणजे सांगितलं होतं की असं आपण करायचं आहे। तर तेवढं सामान आणलं। तर हे सगळं फुलांची ज्वेलरी जी असते ना ती आम्ही व्यवस्थित बेडवरती मांडून ठेवली। त्यानंतर जे काही दुर्ड्या, जे काही पदार्थ वगैरे आणलेले तर ते असे खाली मांडायचे। तर तेच चाललं होतं आमच्या दोघींचं, ताईंचं आणि माझं, की कुठे कसं ॲडजस्ट करावं आणि जे काय आहे लागणारं ते सगळं मी असं काढून डिशांमध्ये जे काही असं ठेवायचं होतं लावून, तर ते काढायचं चाललेलं आमचं। आणि ॲक्च्युली गडबड पण खूप झालेली, कारण मुहूर्त अगदी कमी वेळेचा होता, 10, 10:30 ते 11:30 पर्यंतचा मुहूर्त होता। त्या वेळेमध्ये सगळं काही त्यांची ओटी वगैरे भरून सगळं कार्यक्रम उरकून त्यांना घरातून बाहेर काढायचं होतं 11:30च्या आधी। तर इथे ताईंनी जेव्हा हळदी कुंकू आणि ओटी भरली त्या आधी मी जाऊन त्यांची ओटी म्हणजे ओटी नाही म्हणता येणार, ती साडी दिली होती जी आम्ही आणलेली साडी त्यांच्यासाठी डोहाळ जेवणासाठी त्यांना नेसण्यासाठी।
तर कारण मुलीचा आणि मुलाचा जो पोशाख असतो तर आई वडिलांनी तिकडून घेऊन यायचा असतो आणि ती जी काही ज्वेलरी वगैरे असते तर ती आम्ही आणलेली. तर सगळ्यात आधी मी हळदी कुंकू लावून त्यांना ती साडी दिली, पण शूट करायला कोणी नव्हतं कारण मीच कॅमेरामन आणि मीच सगळं, त्यामुळे मग ते नाही शूट घेतलं, बाकी सगळ्यांचं मी शूट घेतलं. तर अशा प्रकारे आम्ही सगळं डेकोरेशन केले ॲज इट इज, जसं जमल तसं, आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर केले. तर आधी हे सगळं मी बेडवरती सजवलं होतं, पण पुन्हा परत म्हटलं की हा छोटा टिपॉय होता तर त्याच्यावरती थोडंसं सजव. आणि अनिशचं बघा असं तो उन्हातच होता. आता ताई गेलेल्या मेकअपला, तोपर्यंत आम्ही बाहेरच होतो आणि ह्याचं असंच उन्हातच चाललेलं बघा, नुसता दंगा, घरात काही येत नव्हता. पप्पांकडे चाललाय. त्यानंतर मग त्याला कसा तरी मी तिथेच नादवला अनिशला. मग नंतर परत घरी घेऊन आलो आतमध्ये, तर तो काही थांबत नव्हता. आणि इकडे मग ताई तोपर्यंत आल्या, त्यांचं मेकअप वगैरे झालं सगळं आवरून आणि इथे सगळी तयारी झाली आता कार्यक्रमाची. तर आता पहिली ओटी म्हणजे माहेरची भरायची असते. तर मग सगळे म्हटले की म्हणजे मलाच की तूच भर पहिली, कारण म्हणजे आईने किंवा वहिनीने भरायची असते. आणि शक्यतो ना बऱ्याच ठिकाणी हे जे काय असतं ना ते भाऊ भावजाईने करायचं असतं. अशी थोडंसं रिच्युअल आहे की जे लग्न झाल्यानंतर मुलीच्या ज्या काही गोष्टी असतात ते बऱ्यापैकी तर म्हणजे भाव आणि भाऊजाई म्हणजे वहिनीने आणि भावाने बऱ्याच गोष्टींसाठी म्हणजे मुराळे आणणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते केल्या जातात. तर तसंच डोहाळे जेवणाच्या वेळेस पण तेच मेन लागतात, पण ह्यांना नाही यायला सुट्टीच नाही भेटली, त्यामुळे ह्यांना येणं शक्य झालं नाही, त्यामुळे ते काही नव्हतेच व्लॉगमध्ये. तर मग मी ओटी भरत होते ना. आता तुम्ही बघताय खूप कन्फ्युजन माझं चाललंय विचारायचं हे ते, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. जरी आपण जवळ म्हणजे आता आम्ही जवळपासच गावं आहेत तरी सुद्धा आता माझ्या माहेरी वगैरे जर तुम्ही म्हटला तर कसं आहे ना, आमच्या इकडे आता जेव्हा माझी ओटी भरलेली त्यावेळेस पण मी पाहिलं होतं की 5 फळं जी असतात ती एकदमच ओटीमध्ये घातली होती माझ्या पण. तर जितकं मला माहिती आहे तितकं, पण काही ठिकाणी म्हणजे आता ह्यांच्या इकडे अशी पद्धत होती की प्रत्येक म्हणजे जी फळं आणते ना त्या प्रत्येक बाईने म्हणजे जी काही सुवासण असेल तर मुलीकडची त्यांनी प्रत्येकीने एकीने एक एक फळ ओटीत घालायचं असं काहीतरी आहे. पण मला जसं जितकं आठवते तितकं मला असं वाटतं की फळं सगळी एकदमच घातली होती. पण बघू आता ह्यांच्याकडे अशी पद्धत होती, त्यामुळे मी तेच विचारत होते की काय करायचं, कारण मला माहिती आहे आणि मी ते माझ्या ह्यानी जर करायला गेलं तर उगाच काहीतरी चुकायला नको, म्हणून मग मी विचारत होते. मग आता जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच मी करत होते. तर पहिल्यांदा खण नारळाची जी ओटी असते ती भरायला सांगितली मला, मग ती मी भरली. आणि मी म्हटलं होतं की मामींना आधी तुम्हीच भरा, पण नको म्हटले सगळं, त्या म्हटलं की तू भर मग नंतर मी भरेल, म्हणून मग पहिली ओटी मीच भरली. आणि त्यानंतर मग त्यांना तिथे एक कॅरी बॅग मी दिली होती ठेवण्यासाठी, कारण आता बऱ्याचशा ओट्या जमा होतील त्यामुळे मग ती देण्यासाठी. आणि मग फळ माझ्या पद्धतीने त्यांनी जसं सांगितलं तसं मी एक फळ पण त्यांना घालून दिलं ओटीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग ताईंनी म्हणजे मधल्या ननंदबाई आल्या होत्या त्यांनी भरली ओटी, म्हणजे एक फळ. आता ती ओटी असते ना जी खण नारळाची ती एकच भरली जाते, नंतर फक्त मग ते फळ वगैरे देतात. आणि त्यानंतर सगळ्यांचं झाल्यानंतर घरातल्यांचं मग इतर ज्या सुवासणी आहेत त्या, तर आता माझं झाल्यानंतर ताईंचं नंतर मामींनी भरली. नंतर मग आता जे काही होतं तिथं त्यांना मग एक एक करून आम्ही करायला सांगितलं होतं. तर आता ह्या ज्या दिसत आहेत ना व्हाईट साडीवाले त्या आमच्या माहेर म्हणजे ताईंच्या माहेरकडून म्हणजे आमच्याकडून पण रिलेटिव्ह लागतात आणि त्यांच्या सासरकडून पण लागतात. तर त्यांना मग आमच्या बाजूने आम्ही बोलवून त्यांना ॲडजस्ट केलं, कारण आमच्याकडून काही 5 जणी आम्ही गेलो नव्हतो, आम्ही तिघीच होतो. आणि एक त्यांच्या जाऊबाई ज्या आत्ता तुम्ही बघितलं ओटी भरलेली त्या त्यांच्या लहान जाऊबाई आहेत. आणि इकडे जे काही पाहुणे आहेत तर काही जणांना तर मी ओळखत नाही, त्यामुळे मी ते नाही सांगू शकत. जेवढ्यांना ओळखते तेवढ्यांची ओळख मी तुमच्यासोबत करून देईल. त्यानंतर हे पण इथे पण पाहताय तुम्ही तर ते पण पाहुणेच कोणीतरी आलेले आहेत, अगदी त्यांच्या जवळचेच आहेत, पण मला इतकं माहीत नाही आहे की कोण आहे किंवा काय. तर मग हे अशा पद्धतीने सगळ्यांनी एक एक करून ओटी भरली. तर अशा प्रकारे आमच्याकडे कार्यक्रम असतो, अगदी असं म्हणजे काही जास्त मोठंही नाही आणि जास्त हे पण नाही, जे काही असतं ते मेन. आणि जसं म्हणतो ना आपण की प्रत्येक जणाची हौस असते, हौशेप्रमाणे माणूस करत असतो जे काही वेगवेगळं असेल ते. तर आता तुम्हाला एक सांगते की जे काही गोष्टी आहे ना आपण फक्त परंपरा आणि ज्या गोष्टी
गोष्टी शास्त्रयुक्त आहेत त्या जरी केल्या तरी चालतं, पण ज्याला हौस आहे तो मोठ्या पद्धतीने करतो किंवा जसं जमेल तसं, कारण हौशेला मोल नसतं आणि ज्याच्याकडे जे असतं त्या पद्धतीने तो करत असतो. तर आता ही पण आहे ना, ही जी आहे ती दादांची त्या चुलते आहेत, म्हणजे त्यांची काकू वगैरे आपण म्हणतो ना तसं. तर त्यांनी पण ओटी भरली. हां, तर आता मुद्दा हा की मी म्हणत होते की ज्याची जशी ऐपत असते त्याप्रमाणे तो करतो. आता काही ठिकाणी काही पद्धती नसतात, काही ठिकाणी असतात. तर आता ह्यांच्याकडे पण ना, जेव्हा आम्ही ही सगळी अरेंजमेंट केली, सगळी मांडणी वगैरे, तेव्हा बरेच जण म्हणत होते की आम्हाला हे काही माहिती नव्हतं, एवढं सगळं करतात, आम्ही तर फर्स्ट टाइम बघितलं. त्यामुळे म्हणजे ह्याचा अर्थ की ते सगळे खुश होते, त्यांना भारी वाटलं असावं की बाबा हा एवढं सगळं करतात आणि ह्यांनी एवढं सगळं केलंय त्याबद्दल. तर असं थोडंसं माणसाने समाधानी असावं आणि असेल त्याच्यात समाधान मानावं इतकं मला वाटतं. आणि काही जणांकडे जेव्हा मोठ्या पद्धतीने केलं जातं ना, तिकडे कुठेतरी त्यांच्या मनात असतं की राहून जातं काही लोकांच्या की बाबा हे करावं होतं किंवा ते करायला. पण ज्या ठिकाणी ज्या गोष्टी माहीतच नसतात ना, तेव्हा ते केल्यानंतर त्या गोष्टींचं अप्रूप भारी असतं आणि माणसांना खूप छान वाटतं. आता त्यांच्या सासूबाई पण म्हणजे स्वतः म्हटलं की मला हे काही माहीत नव्हतं की एवढं सगळं केलं जातं, तर मी पण पहिल्यांदाच बघते की आमच्या वेळेस इतकं सारं नव्हतं. तर खरंच ॲक्च्युली इतकं सारं पहिले काही ठिकाणी असं इतकं सारं करतही नव्हते खेडेगावांमध्ये वगैरे. तर आता कसं सगळे शिकलेले सवरलेले ॲडव्हान्स आहेत आणि जगाशी कनेक्टेड आहेत, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कळतात आपल्याला. आणि जसं आता मी म्हटलं तर माझ्या ह्यानी ना बऱ्याचशा गोष्टी चेंज होत राहतात घरामधल्या फंक्शनमध्ये किंवा काय, कारण मी आता सतत सोशल मीडियाशी टच आहे आणि बऱ्याच गोष्टी जितक्या आहे ना ओव्हर करण्यापेक्षा जितकं शास्त्राला धरून किंवा जितकं आपण करू शकतो आपल्या ऐपतीप्रमाणे तितकंच आम्ही करतो, जास्त शो ऑफ नाही करत. तर तेच, तर इथे बघा हे विहीणबाईंनी भेट दिली, म्हणजे जे काही साडी वगैरे आणलेली ती. तर आता दुसरी गोष्ट अशी की आता माझ्या वेळेस पण आता हे त्या पण म्हटलं की त्यांना इतकं माहीत नव्हतं, तर तसंच आमच्या वेळेस पण माझ्या डोहाळे जेवणाच्या वेळेस पण एवढं सगळं काही करतात हे आमच्या घरी सुद्धा माहिती नव्हतं. तर हे असंच असतं की करत गोष्टी माहीत पडतात, काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, काही नव्याने माहिती होतात. पण हे सगळं ॲक्सेप्ट करण्याची आपली म्हणजे प्रकृतीत किंवा आजूबाजूला घडणारा बदल हा स्वीकारणं पण महत्त्वाचं असतं. बदल स्वीकारला तर आपल्यामध्ये निश्चितच आपल्यामध्ये पण बदल होतो. अजून एक जण कुणाचा पडायचा तर छान असा प्रोग्राम झाला आणि आता ह्यांना बाहेर काढायचं आहे, म्हणजे ॲक्च्युली त्यांना वेळेत म्हणजे घरातून बाहेर जायचं आहे. तर आता आमचं म्हणजे उरकले, बाकी कार्यक्रम तर झालेला आहे, पण अजून म्हणजे त्यांनी डोहाळे जेवण म्हटल्यानंतर जेवण वगैरे केलं होतं, तर ह्या सगळ्या इतर गोष्टी त्यांच्याकडच्या बाकी होत्या, त्यामुळे आम्हाला अजून जायला उशीर होता. त्यामुळे त्यांना शास्त्रोक्त ज्या टायमिंग ठरलं होतं त्या टायमिंगवरती त्या मुहूर्तावरती कार्यक्रम उरकून त्यांना घरातून बाहेर घेऊन गेलो होतो 1-5 पावलं, म्हणजे मग नंतर त्यांना घेऊन जाता येईल. पक्षी मारा डोळा दिसला का नाही. लक्ष्मी माता खुर्ची. चला आता त्यांचं फोटोशूट उरकलेलं आहे आणि आता आम्ही निघालोय पुन्हा घरात. तर बघा इकडे ते दोघं जण आधी ऑलरेडी गेलेत. व्हिडिओ आहे. तर आम्ही आतमध्ये आलो तोपर्यंत इकडे पंक्ती पडल्या होत्या आणि अनिश बसला होता बाबांसोबत पहिल्यांदा जेवण करायला. चालेल. दोघं ठरवा, दोघांच्या विचाराने कुठल्या तरी एक वाटी उचला. मग काय पेढा येतो का बर्फी येते बघूया. बोलवा सगळ्यांना, त्यांना पण आतमध्ये.
या की पेढा ऐकतोय का बर्फी येतोय बघूया. हा येऊ द्यात सगळ्यांना. दोघं विचार करा कुठली वाटी काढायची ती काढा. कॅमेऱ्यात दोघांनी पण कॅमेऱ्यात बघा कॅमेऱ्यात लगेच काढायची. व्हिडिओ करतोय ना. अरे वा टाळ्या वाजवा. थोडस खालीच बघायचं दोघांनी पण जरा दुसरी अजून जरा वरती खालीच बघा. स्माइल राहू द्या. ओके पण जरा वाकून बघा तुम्ही काय दिसतं त्यात. हा आता भरवा एकमेकाला पेढा. दादा तुम्ही घ्या. तुम्ही आधी भरवा त्याच्याकडे बघूनच भरवा. ओके फोटो फोटो तर घेतो. एकमेकडे बघून. ओके ठीक आहे. त्यातलं पण काय संपवायचं आहे. त्यातलं काय घेऊ नका. भात बीत काय जेवतो नाही. आमची तर आमची तर आम्ही पण त्यांच्या सोबतच समोरासमोर जेवण केलं. बसलो होतो जवळच जेवण करायला. त्यानंतर मग निघताना हे सगळा त्यांचा पाहुणचार झाला. बाय बाय अनिश. मी बसू इथं. मी थांबू. मी इथंच राहू. येऊ. मी राहते इथं. येऊ. आणि चला फायनली अशा प्रकारे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी. तर कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये. थोडा जरी आवडला असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.